विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पंढरपुरात आता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत तात्काळ उभं राहावं लागणार नाहीये, कारण आजपासून टोकन पद्धतीने देवाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून भाविकांना टोकन दर्शन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेलं आहे। आज पहिल्याच दिवशी 1200 टोकन उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याचं आरक्षण भाविकांनी कालच मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून केलेलं आहे। कसं असेल हे टोकन दर्शन पाहूयात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे। सचिन, आजपासून टोकन दर्शन सुविधा सुरू होणार आहे भाविकांमध्ये, त्यामुळे आनंद पाहायला मिळतोय। कशा पद्धतीची ही सुविधा असेल? आज सकाळी 10 वाजता मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आणि सदस्य असतील, प्रशासनातील सगळे अधिकारी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ प्रायोगिक तत्वावर आज होणार आहे। आज 6 वेगवेगळ्या स्लॉट मध्ये 1200 भाविकांना विठुरायाचं टोकन दर्शन मिळणार आहे। यासाठीची सगळी व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपामध्ये करण्यात आलेली आहे। दर्शन रांगेमध्ये असलेल्या भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता मागील काही वर्षापासून मंदिर समितीकडून या टोकन दर्शन व्यवस्थेची चाचपणी सुरू होती। अखेर आषाढी वारीच्या पूर्वी या व्यवस्थेला मुहूर्त लागलेला आहे। यामुळे भाविकांचा दर्शनाचा वेळ वाचणार आहे, दर्शन रांगेत होणारा त्रास वाचणार आहे। भाविक घर बसल्या या मंदिर समितीची जी वेबसाईट आहे www.vithalrukminimandir.org यावर बुकिंग करतील, आपल्याला हवा तो दर्शनाचा वेळ घेतील आणि त्यानंतर पंढरपूर मध्ये आल्यानंतर त्यांचा पास तपासला जाईल आणि त्यांना दर्शन मंडपातून थेट या टोकन दर्शनाच्या माध्यमातून दर्शन करता येणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये हे दर्शन होणार आहे, त्यामुळे भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आषाढी वारीपूर्वी या टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ होतोय, त्यामुळे प्रशासनावरील गर्दीचा ताण देखील यामुळे कमी होणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।